खडकवाडी. इथून या मॅच मध्ये नक्कीच 18 बॉलची मॅच आहे. 2 मिनिटं पंच चेंडू तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नक्कीच उन्हामध्ये पंचांचं काम करणं खायची गोष्ट नाहीये, लक्षात घ्या. या तळपत्या उन्हामध्ये पंचांना माहिती असतं पंचांची हालत काय आहे. नक्कीच हे सर्व मॅचेस पूर्ण टाइम पंच उभं राहतात. आणि इथून ही शेवटची मॅच. चेंडूची मागणी केली लगेच द्या आयोजक. 2 चेंडू द्यायचे आणि सुरुवात लगेचच मॅचला होईल. एका बाजूला संघ जो इथून जाणार तो जिंकणार, तो टीम मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बक्षीस पात्रामध्ये सेफ घेणार आहे. स्ट्राईक एंडला वैष्णव आणि नॉन स्ट्राईकला अनिल. वैष्णव लक्षात राहणार आहे कारण वैष्णवने मॅच फिरवले. दुसऱ्या षटक फार इम्पॉर्टंट होते. पहिल्या षटकामध्ये देखील धावा थांबवल्या. तिसरं षटक 40+ खेळाडू चर्चेत राहतील. छोटा वॅकेट पर सला बडा धमाका नक्कीच दाखवून दिला काशीनाथने. आणि इथून मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. मॅच चालू करा. मॅच थांबवायची नाहीये, सुरू करायचं मॅच. 18 बॉलची मॅच असणार आहे. इथून 18 बॉल मध्ये 2 हात जरूर एका दोन्ही संघाने केलेत. ही फार मॅच इम्पॉर्टंट आहे. उद्याचा दिवस खास, आजचा दिवस पहिला, उद्याचा दिवस अंतिम. उद्या फार गर्दी होणार या व्यासपीठावरती. उद्या नक्कीच सामना बघायला देखील एन्जॉय येणार आहेत. सर्वजण असणार आहेत या ग्राउंडवरती. सर्व खेळाडू पहा सर्वांनी फार मेहनत घेतली. मी कौतुक करेन मानाई वॉरियर्स, मानाई देवी चषक मधले जे सर्व आयोजक आहेत ना, त्यांचं खरंच मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करेल. कारण मेहनत फार पूर्ण प्रत्येक बॉल बसून पूर्ण खरंच कौतुक करेल. अनिकेतचं तर कौतुक जरूर करेल. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र या स्पर्धेसाठी जरूर अनिकेतने केली आहे. आणि नक्कीच फार सकाळपासून फार मेहनत घेतोय पूर्ण 4ही बाजूनी ग्राउंडला. नक्कीच त्याला माहिती आहे जबाबदारी माझ्यावरती. 3 ओव्हरची मॅच असणार. जबाबदारी अनिकेतला माहिती आहे माझ्यावरती आहे. पंचांचं काम म्हटलं तर पंचांचं काम देखील करावं लागतंय. कारण त्याला माहिती आहे ही स्पर्धा आपल्याला नक्कीच करून दाखवायची आहे. आपलं नाव जरूर भागामध्ये करायचं आहे. टॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 बाउंस चेंडू अडवला. फेकी करेपर्यंत दुसरा कॉल येतोय की काय रनआउटची संधी. सुरक्षित आहे. काय रनिंग आहे, काय रनिंग आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. अतिशय चांगली अशी रनिंग नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल होतो यार. हा बॉल चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावा कितपत असणार आहे. चेंडू निघून गेला. 1 बाउंस. सीमा रेषा पार. चौकार मिळतील धावा 4. इथून या मॅच मध्ये चांगलं चित्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा अजित आणि फटका चांगला. क्षेत्ररक्षक झेल खाली. दोन्ही हात खुलले आणि टिपला. झेल माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैष्णव अनिल बॅक टू द डगआउट. फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय.
पुन्हा एकदा गोलंदाज सियारा माश. हा चेंडू अतिशय सुरेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अजितची. समालोचक देखील अजित आहे, गोलंदाज देखील अजित आहे आणि नक्की जीत सर्वांच्या नावामध्ये. हास्य जरूर त्यांच्या चेहऱ्यावरती असेल आणि यातून या मॅचमध्ये काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळेल का. चांगला बॉल, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथून निघून जातोय. पाच बॉल झाले, धावा खर्च फक्त केल्यात. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं. वन पास निघून गेला सीमा पार. चौकार मी दिला 4. दहा धावा, 12 बॉल अजूनही शिल्लक या माश. कितपत धावा होतील मग सारखं चित्र बघायला मिळतंय का. आज जोमात आहे दोन्ही संघ. आज चांगले संघ मैदानाच्या बाहेर आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं बाजी मारली या दोन्ही टीमने. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. ही मॅच फार दोघांसाठी महत्वाची आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आला, षटक घेऊन येतोय अनिकेत. दुसरे षटक हातामध्ये दिलंय. इथून या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये अजून कितपत धावा बनवण्यात टीम रवले 11 रवले संघ पाहायला मिळतोय. शिंगमोडेवाडी संघाने घाई केली. खूप ओव्हर कॉन्फिडन्स ठेवला मैदानामध्ये. नक्कीच तिथून थोडंसं परास्त झालं. हरकत नाहीये. नेक्स्ट मॅच नेक्स्ट सॅटर्डे संडे साठी शुभेच्छा जरूर असतील. बॉल तयार अनिकेत. पहिला बॉल, फटका चांगला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे वन बाउन्स अडवला. फेकी करेपर्यंत नाही. दोघांच्या हातामधून. अशी चुकी जर तुम्ही रवले 11 रवले संघासमोर आज केली ना तर तुम्हाला थोडीशी मागात पडेल. आज जो संघ एकदम जोमामध्ये आलाय दादा संघ आहे आणि इथून निघून जातोय. चौकार मी दिला 4. 14 धावा धाव फलकावरती आहेत. आणि या मॅच मध्ये धावा येणं फार गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. इथून काय होईल, काय चित्र बदलेल का या मॅच मध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. कोण बाजी मारेल या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच बघतोय. 14 धावा झाल्यात. इथून बॉल तयार. चांगला फटका इथून खेळून काढला. आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत इथून एक सिंगलच मिळते. स्पीड अप घ्या. वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. इथून 2 बॉलचा खेळ झाला. धावा धाव फलकावरती 15 या आकड्यावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा आणि गेसचा बॉल होता. जीत स्वतः झेल खाली. झेल ड्रॉप. आणि क्रिकेटमध्ये झेल फार इम्पॉर्टंट आहे. जर यष्टीरक्षकाकडे फेकी झाली असती तर विकेट मिळाली असती. फेकी थोडीशी लेट आली. इथून या मॅच मध्ये अजितने थोडीशी घाई केली. रनिंग कॅच घेणं अवघड आहे, मात्र ही कॅच झाली होती. थोडेसे दोन्ही हात खुल्ले झाले असते विकेट जरूर मिळाला असता. बॅट्समन आउट झाला असता. झेल फार इम्पॉर्टंट आहे आजच्या मॅच मध्ये, कारण 2 मॅच खेळून ही मॅच हरणं
थोडंसं अवघड वाटतं, नाराजी व्यक्त होईल, कारण बक्षीस जाणारी मॅच आहे, बक्षिसामध्ये नेणारी मॅच आहे ही मॅच. वेगळं चित्र झालंय आता. मात्र वाईट +1 या 2 धावा आल्यात. टॉस जिंकला होता टीम महावीर मोडकवाडी संघाने. बॅटिंग जर केली असती तर धावा आल्या असत्या मॅच मध्ये, मात्र फिल्डिंग घेतली आहे. धावा फलकावरती वाढल्या 19. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल फैकी करेपर्यंत फक्त एक सिंगल. बॉल किती आले? 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 शिल्लक आहेत. 20 रन स्कोरबोर्ड, 20 धावा. मग अशी 27 बनवून दिले नाहीयेत. अजून देखील 8 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे 8 बॉल मध्ये 30 पार होत आहेत की काय? इथून या मॅच मध्ये काहीतरी वेगळं. आणि हा चेंडू निघून जातोय की काय? हो, हाय अँड हँडसम निघून गेलाय डोक्याच्या वरून. मस्तक पे दस्तक बिरकावून दिला. बिग 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 षटकार येतोय 6 धावांसाठी. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना फलंदाज वैष्णव आज गाजवलाय. आज चर्चेत राहील, आज कौतुक होत असेल, कारण फटकेबाजी चांगली, गोलंदाजी चांगली, आणि इथून धावसंख्या पण वाढतायत. त्या मात्र 26-26 अजूनही 1 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे मॅच थोडीशी काहीतरी वेगळं होईल. इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक सिंगल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 27 हे टार्गेट ठेवलं होतं मगाच्या मॅच मध्ये. आता ते देखील पार करणारे टीम रवले संघ. 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत, आणि कोणत्या शेवटच्या षटकामध्ये कोणाला काढणार हे नक्कीच आपण बघणार आहोत या मॅच मध्ये. सहा बॉल अजूनही शिल्लक. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी या मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये कितपत धावा येणार? 27 आणि स्कोरबोर्ड 27 सजल्या 12 बॉल, आणि 6 बॉल अजून किती धावा येणार या मॅच मध्ये हे आपण नक्कीच बघणार आहोत. इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षक आहे. मिसफील्ड झाली. 1 धाव कंप्लीट. स्ट्राईक इथून आपल्याला पाहायला मिळते. 1च धाव येते. इथून या मॅच मध्ये कितपत धावा येणार आहेत? इथून वाईटचा इशारा आलाय. पंच दोन्ही हात खुल्ले करतायत. वाईट बॉल म्हणा. मॅचची जर्सी जरूर अंगावरती परिधान आहे. गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतो. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं असणार का चित्र? या मॅच मध्ये काहीतरी वेगळं बघायला मिळेल का हे आपण नक्कीच बघणार आहोत. हा फटका उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल खाली टिपलाय झेल. फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल खेळाडू. पहिला धक्का लागत असताना, दुसरा धक्का लागत असताना टीम रवले 11 या संघाला.
29 धावा. ओव्हर नंबर 3. बॉल झाले आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झाला. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. स्पीडअप घ्या. हा फटका देखील उंच गेला. क्षेत्ररक्षक इथे झेल खाली आणि झेल टिपला. फलंदाज बाद. अजून एक धक्का. आल्या पावली माघारी जावं लागतं. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक विकेट. बॉल तयार. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. रनआउटची संधी. फलंदाज बाद. अजून एक विकेट. हॅट्रिक झाली असती मात्र रनआउट आहे. रनआउट हॅट्रिक मोजत नाही हे लक्षात घ्या. इथून मॅच मध्ये अजून एक फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 29 बॉल झाले आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 शिल्लक आहेत. ही षटक फार इम्पॉर्टंट होते. हे फार महत्वाचं राहिलं. या मॅच मध्ये फक्त धावा खर्च केल्या गोलंदाजाने 2. काय गोलंदाजी राहिली आहे. सुरेख गोलंदाजी. पूर्णपणे असं वाटलं की धावा बनवेल की काय टीम. मात्र धावा थोड्याशा कमी झाल्या पूर्णपणे. इथून या मॅच मध्ये 1 बॉल. 4 बॉल झाले. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्पीडअप घ्या वैष्णव. वेळ फार घेऊ नका. लक्षात घ्या वेळेचं बंधन करणं फार गरजेचं. बॉल तयार. ओव्हर नंबर 2. विकेटचं पतन. फलंदाज बाद. माघारी परतावं लागेल वैष्णवला. काय गोलंदाजी राहिली आहे. सुरेख गोलंदाजी. सुरेख. पूर्णपणे धावा थांबवल्या या मॅच मध्ये. तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एका मॅच मध्ये विकेट्स घेतलेत आतापर्यंत ज्या खेळाडूने. 4 विकेट. काय गोलंदाजी केली आहे. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. वन टू गो. शेवटचा बॉल. 1 बॉल शिल्लक आहे अजून या मॅच मध्ये. फक्त 29 जावा. बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहे इथे. झेल पकडलाय पहा. छोटा आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात मात्र आज वय फार लहान आहे आणि इथून झेल टिपलाय. फलंदाज बाद. आणि इथून 5 विकेट आतापर्यंत घेतल्या. चर्चेत राहील गोलंदाज. गोलंदाजी सुरेख राहिली आहे आणि फलंदाज इथून माघारी परततोय. आणि आता मात्र या मॅच मध्ये 29 बनवल्या. 18 बॉल 30. बॉल टू बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून सरासरी 10 आहे. प्रति षटका मागे 30 धावांची गरज आहे. 30 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. 18 बॉल आणि 30 धावा.
18 बॉल 30 धाव्यांची गरज. मॅच मध्ये बंसांचा इशारा. वाईट सुरुवात झाली आहे. जोपर्यंत अजित मैदानाच्या आतमध्ये आहे मॅच जरूर संपूल, कारण अजित वरती विश्वास जरूर आहे सर्व खेळाडूंचा. आणि इथून या मॅच मध्ये 18 बॉल अजूनही 29 धाव्यांची गरज आहे. एक धाव जरूर आली आहे. अजितच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक बघायला मिळतील का? हा चेंडू पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. हेच चेंडू थोडेसे धोकादायक ठरतायत. कॅप्टन आहे, कॅप्टन का झालोय? ह्याच्यासाठी झालोय. छोटा पॅकेटवर साला बडा धमाका. मगाशीच सांगितलं गोलंदाजी सुरेखा. जर्सी नंबर 1 या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र बनवणार का? टीम रवले की टीम महावीर मोडकवाडी संघ? पुन्हा एकदा चेंडू वाईट आला. थोडासा दबाव आहे कारण अजित आहे स्ट्राइक एंडला. इथून या मॅच मध्ये आता मात्र काहीतरी वेगळं होईल. चांगला फटका खेळून काढलाय, पूर्णपणे कौदलाय. पहा क्षेत्ररक्षक आहे. फटका चांगला होता. इथून विकेटचं पतन. फलंदाज बाद. OUT रनिंग कंप्लीट करायच्या होत्या 2. या 2 धावा होत्या. इथून विकेटचं पतन. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अक्षय थोडेसे नाराज असतील खेळाडू. संघाचे कॅप्टन थोडेसे नाराज आहेत. त्यांच्यामध्ये देखील धमक आहे. ते देखील चांगले मोठे स्ट्रोक मारतात. मात्र 2 धावा होत्या. कुठेतरी रनिंग थोडीशी कमी पडली आणि फलंदाज बाद होतात. मॅच संपली नाही अजून. मॅच बाकी आहे. अजित मैदानाच्या आतमध्ये अजून बाकी आहे. धावा येणं फार गरजेचं. इथून धावा येणं टीम महावीर मोडकवाडी या संघाला फार गरज आहे. बॉल चांगला आहे. या गोलंदाजाने आज सर्वांचं मन जिंकलंय. या गोलंदाजाने आज रवले गावाचं नाव रोशन करायला घेतलंय. कारण गोलंदाजी सुरेख. काय गोलंदाजी आहे. चांगली गोलंदाजी अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा बाहेर जातोय. तर या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट आहे. या माने सरकार वेलकम, स्वागत आहे तुमचं देखील. पाहायला मिळतात एक मोठं व्यक्तिमत्व आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सर्वांच्या पाठीशी जरूर असतात. नक्कीच दादा या. रणजितला देखील आपण बघतोय आज बर्थडे देखील. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आई एकविरा चरणी तुम्हाला उदंड आयुष्य देऊ हीच आई चरणी जरूर मानाई देवीला देखील हकाडण घालतो. आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे जरूर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 6 आणि स्कोर बोर्ड. 4 बॉलचा खेळ झालाय. हा फटका खेळून काढलाय. सरळ बॅटने आउटफील्ड फास्ट आणि इथून निघून गेलाय. सीमा पार. चौकार. मी दिला 4. एका बाजूला रवले 11 रवले तर दुसऱ्या बाजूला महावीर मोडकवाडी संघ. आज जो माते रवले 11 रवले संघ आज ऐकत नाहीयेत कोणाला. फार चांगला खेळ चाललाय या मॅच मध्ये. ही मॅच जिंकली तर बक्षीस पात्रामध्ये जाईल. पर विकेट साठी 100 रुपये कॅश प्राइस. आणि सरकार
जरूर पाहायला मिळतं. आज ऐकणार नाही आणि इथून क्रिकेट आहे आणि प्रत्येक डॉट बॉलला 20 रुपीज. हा क्रिकेटवरचं प्रेम आहे, लक्षात घ्या. भले पैशाला महत्व नाहीये इथे, माणुसकी असणं फार इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक विकेटसाठी पहा रवले संघ 100 रुपये क्रॅश प्राइस आणि प्रत्येक डॉट बॉल साठी 20 रुपीज देखील आहेत, हे लक्षात घ्या. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हॅट्रिक रुपयासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हॅट्रिक देखील घेईल त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज जरूर दिलं जाईल. रवले संघ नक्कीच पाहायला मिळतो इथून या मॅच मध्ये. वैष्णव या गोलंदाज अतिशय चांगला, सुरेख गोलंदाज, मात्र वाईट आलाय चेंडू. वाईट चेंडू पाहायला मिळतो इथून या मॅच मध्ये. हा बॉल पहा आतमध्ये आला, वेगळं चित्र झालंय. तेरा धावा धावफलकावरती आहेत. बॉल झाले आतापर्यंत दुसऱ्या षटकातले फक्त 1. ही मॅच अजून संपली नाहीये. चांगला बॉल, वैष्णवने आज सर्वांचं मन जिंकलंय आणि इथून एक सिंगल आली, दुसरीचा कॉल. गोशांकी क्षेत्रामध्ये गेला बॉल. 14 धावा धावफलकावरती आहेत. अजून या मॅच मध्ये 16 बनवायचे आहेत. 16 अवघड नाहीयेत, 16 धावा अवघड नाहीयेत या मॅच मध्ये. वैष्णवने आज 4 छान लावले या स्पर्धेला. या गोलंदाजीने नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वैष्णव आज गाजणार आहे, वैष्णव आज लक्षात राहणार आहे. डेट बॉल साठी पहा 20 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच बाहुमाने इकून क्रिकेटवरचं प्रेम, त्यांचा संघ आतमध्ये आहे. जरूर क्रिकेटवरचं प्रेम आहे आपल्याला पाहायला मिळतं. तर पहा आता 20 होते, आता वाढलेत. बाहुमाने ऐकणार नाही आज, हे लक्षात घ्या. 50 रुपये केले प्रत्येक बॉलला वैष्णव या मॅच मध्ये. इथून 20 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आलाय तुला. आता डॉट घेतला तर 50 भेटतील. हा विकेट आहे की काय? विकेट साठी 100चा कॅश प्राइज आहे आणि विकेट 100 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आहे. काय गोलंदाजी आहे आज, वैष्णव चर्चेत राहील. या गोलंदाजाने मन जिंकलंय. फक्त 16 बनवायचे होते. अजित थांबला असता शेवटच्या षटकामध्ये वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. शेवटच्या ओव्हर मध्ये नाहीये गोलंदाज आणि इथून अजितने फार घाई केली. तीन षटकारा भाऊ माने यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज प्रतापसाठी आहे. माने सरकार, मगाशीच नाव घेतलं मी. माने सरकार आपल्याला जरूर पाहायला मिळतं.
3 षटकारासाठी 500चं कॅश प्राइस जरूर आहे आणि विकेटला 100. एक विकेट. डॉट बॉल आलाय. 50 झोन मिळतील. पहा एक क्रिकेट 150 झालेत. स्वतःच मोजतायत. त्यांना माहिती आहे क्रिकेटवरचं प्रेम आहे. आज पैसा माने सरकार खूप घेऊन आलेत. आज वाढदिवस आहे. आज झुकेगा नाही साला. आणि इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय काय वैष्णव काय गोलंदाजी आहे. क्लास गोलंदाजी. आणि इथून या मॅच मध्ये टप्पा पडल्यानंतर हा चेंडू निघून गेला आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉल झाले आतापर्यंत. ओव्हर संपली आहे. आता 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 14. समीकरण मोठं नाहीये. एक मोठा फटका आला तर मॅच बदलेल. 6 बॉल 14. अजितने घाई केली या षटकामध्ये. हमला असता तर शेवटचं षटक मिळालं असतं. 6 बॉल आणि 14 धावांची गरज. सहा बॉल 14 धावांची गरज. इथून जिंकणार माने सरकार. बक्षिसात जाणारे संघ. 6 बॉल मध्ये 14 धावा थांबवल्या तर आज रवले 11 रवले संघ जोमात असेल कारण बक्षीस पात्रामध्ये जाणार आहे. सोळा धावा झाल्या. 16 झाला. एक मिनिट. 15 हो 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 15 आहेत 15 आहेत. सहा बॉल. ज्या खेळाडूने मगाशी 40 बसलाय काशीनाथ दादा लक्षात राहील. 6 बॉल मध्ये 16 रोखल्या मगाच्या मॅच मध्ये. आता 14 आल्यात. 2 कमी आहेत. आता रोखणार का? 6 बॉल 14 या मॅच मध्ये. ओ काय टप्पा आहे. काय गोलंदाजी आहे. माने सरकार आज खुश आहे. आज ऐकणार नाही. आज संघ बक्षीस पात्रामध्ये जाणार आहे आणि इथून काही वेगळं चित्र बघायला मिळेल. आणि इथून या मॅच मध्ये नक्कीच 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल 14 बनवायचे आहेत. काशीनाथ 15 धावा आहेत. 15 अजूनही 15 बनवायचे आहेत. सरळ बॅटने घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे. झेल खाली. झेल ड्रॉप आणि इथून एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल. 2 धावा देखील कंप्लीट. तिसरीचा कॉल असेल. घातक ठरते की काय तिसरी मात्र हो टी फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल. रन आउट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. आता या मॅच मध्ये बनवायचे आहेत 2 4 बॉल 13. समीकरण 4 बॉल 2 षटकार या मॅच मध्ये मारायचे आहेत. इथून एक षटकार आला मॅच जरूर थोडीशी जवळ जाईल. ही मॅच पलटेल. ही मॅच वेगळी होईल. 4 बॉल बनवायचे आहेत धावा 13. बॅटची गडा. झेल खाली. क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. विकेटचं पतन. आज सर्व उचलून घेतील. आज सर्वांना माहिती आहे रवले 11 रवले संघ बक्षीस पात्रामध्ये जातोय. गोलंदाजी चर्चेत राहील. कॅप्टन आज तयार करून आलाय सगळ्यांना कारण आज जिंकायचं आहे आणि इथून पलटलाय सामना. 3 बॉल 13. 3 बॉल 13 धावांची गरज. तीन बॉल 13.
कोणाच्या वाजणार 13? टीम रवले की टीम मोडकवाडी? 3 बॉल 13 आणि हा पुढे घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे अडवला. एक सिंगल मिळते, दुसरीचा कॉल आणि इथून या मॅच मध्ये 2 बॉल. कंपल्सरी स्पर्धेचा नियम 11 बनवायचे आहेत या बॉल मध्ये. 2 बॉल 11 धाव्यांची गरज. कोण जिंकेल सामना? सामना बदललाय, काटा बदललाय, कोण बदललाय? कारण फटकेबाजी इथून चांगली करावी लागेल या मॅच मध्ये. 2 बॉल 11. ओ फुल टॉस, फुल टॉस, फुल टॉस आणि फलंदाज घेऊन जातोय बॉल. सीमा रेषा पार बिरकावून दिलाय. गोलीगत निघून जातोय. SQ RQ ZQ झुकेगा नाही, रुकेगा नाही, ठोकेगा. आणि या मॅच मध्ये आता मात्र 1 बॉल 5 प्रत्येकाच्या आट्या वरती गेल्यात. घाम फुटला असेल कारण माने सरकार 1 बॉल 5. काय होईल टीम? मगाशी हे चित्र होतं माने सरकार. 1 बॉल 5 थांबवली मॅच, पण आता 1 बॉल 5. काशीनाथ दादा आज चर्चेत राहील. 1 बॉल 5 पुन्हा एकदा आली आहे आणि पुन्हा एकदा आणि संघ गेलाय बक्षीस पात्रामध्ये. टीम मगाशी देखील आला होता, आता देखील झालाय. आज माने सरकार खुश आहे. 1 बॉल 5 राहिले होते. तर मी विनंती करतोय माने सरकार यांचा मान सन्मान सत्कार इथे करायचा. सुनील जाधव यांना विनंती करतोय तुमच्या हस्ते माने सरकार यांचा मान सन्मान सत्कार इथे करायचा. पहा माने सरकार आज संघ बक्षीस पात्रामध्ये गेला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय वैष्णव, या मॅचचा हिरो. अजून ताकद लावली असती ना चेंडू गेला असता. थोडीशी ताकद कमी पडली आणि इथून मॅच हरकत नाहीये. 5 धावेने या वैष्णव या मॅचचा हिरो. प्रशांत कदम यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करायचा. वैष्णव या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्या खेळाडूने अतिशय चांगली फलंदाजी केली. आज रवले संघ निघून गेला बक्षीस पात्रामध्ये. आपल्याला जरूर पाहायला मिळेल. वसंती